नमस्कार. सारोमत संवादमध्ये आज आपण जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांविषयी जिल्हा उपनिबंधक श्री दिग्विजय आहेर सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, जिल्ह्यातील सहकारी संस्थांची विद्यमान स्थिती काय याविषयी काय सांगा सर? आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 5745 सहकारी संस्था आहेत. या संस्थांमध्ये अगदी आपली जिल्हा बँक असेल, जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने आहेत, काही सूतगिरण्या आहेत, काही डेअरीकडच्या संस्था आहेत आणि इतर ज्या संस्था आहेत की ज्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अधीनस्थ कार्यरत आहेत, अशा सर्व संस्थांचा यामध्ये समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यामध्ये एक जिल्हा बँक, 14 सहकारी साखर कारखाने, 17 नागरी बँका, त्याचबरोबर साधारणतः 750 पतसंस्था आहेत. पतसंस्थांचं मोठं नेटवर्क, मोठं जाळं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. अच्छा. आणि मग बाकीच्या ज्या मग मजूर संस्था, नगर आणि संगमनेर अशा थोड्याशा शहराच्या ठिकाणी हाऊसिंगच्या देखील संस्था आहेत. तर सर, सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो, पण कोविडच्या ह्या संकटामुळे तर इलेक्शन तर काही होऊ शकलेलं नाही. तर मग ज्या ठिकाणी इलेक्शन झालेलं नाही त्या ठिकाणी कसं नियोजन केलं आपण? बरोबर आहे तुमचं. 97व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने राज्यातील किंवा देशातील कोणत्याही सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाचा कालावधी हा 5 वर्ष असतो. परंतु आपल्याला कल्पना आहे की मार्च 2020 मध्ये कोविडचा शिरकाव झाल्यापासून आपल्या देशामध्ये लॉकडाऊन घोषित केला. त्यानंतर 2021 मध्ये त्याची सेकंड लाट देखील आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये आलेली होती. त्यामुळे मार्च 2020 नंतर आता साधारणतः 2.5 वर्ष झालेले की इलेक्शनला, सहकारी संस्थांच्या इलेक्शनला आपल्या राज्यामध्ये शासनाने वेळोवेळी मुदतवाढ दिली आणि साहजिकच या कालावधीमध्ये ज्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा कालावधी संपलेला आहे, आता आपल्या जिल्ह्याचा जरी विचार केला तरी या 2.5 वर्षामध्ये साधारणतः 3100 संस्था अशा आहेत की ज्या संस्थांच्या संचालक मंडळाचा 5 वर्षाचा विहित कालावधी संपलेला आहे. अच्छा. एवढ्या मोठ्या संस्थांवर प्रशासक नेमणे की त्याच्या पद्धतीचं मनुष्यबळ आपल्या सहकारी विभाग किंवा कोणत्याही विभागाकडे उपलब्ध नाही. आणि या इलेक्शन न होण्यामागे त्या सहकारी संस्था किंवा त्या संचालक मंडळाला जबाबदार आपल्याला धरता येत नाही. हे जे संकट होतं हे वैश्विक महामारीचं, यासाठी सहकारी संस्थांना किंवा संचालक मंडळाला जबाबदार धरता येत नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने या सर्व सहकारी संस्थांना पुढील इलेक्शन होईपर्यंत सर्व अधिकारांसह विद्यमान संचालक मंडळाला सर्व आहे ते अधिकार देऊन मुदतवाढ दिलेली आहे. आणि जशा जशा त्यांच्या टर्म संपलेल्या आहेत, ज्या संस्थांची मुदत समजा आता आपण मार्चपासून पाहत आहोत, तर जानेवारी ते मार्च 2020 या कालावधीत ज्या संस्थेची मुदत संपलेली असेल त्या संस्थेचं इलेक्शन हे प्राधान्याने घेण्याची कारवाई आता सुरू झालेली आहे. सर, आता इलेक्शन जे झालेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये साधारण जिल्हा बँक आणि विशेषतः आत्ता अलीकडेच इलेक्शन झालेलं नगर अर्बन बँक, तर ह्या दोन्ही मोठ्या आर्थिक संस्था आहेत. तर यांची निवडणुका घेताना सर काय अनुभव होता? कसं? आपल्या जिल्हा बँक, आपल्याला कल्पना आहे की आशिया खंडातील अगदी नावाजलेली बँक आहे जिल्हा बँक. या जिल्हा बँकेचं इलेक्शन वास्तविक 2020 मध्ये होणार होतं. संचालक मंडळाचा कालावधी जो आहे तो 2020 मध्ये संपला होता, परंतु कोविडच्या अनुषंगाने ते इलेक्शन थोडंसं लेट झालं. मध्यंतरीच्या काळात ज्यावेळेस कोविडचा प्रादुर्भाव कमी होता त्या कालावधीमध्ये हायकोर्टच्या आदेशाने आम्ही फेब्रुवारीमध्ये या बँकेचं इलेक्शन आम्ही घेतलं. एकूण 21 संचालकांचं हे जे बोर्ड आहे त्यापैकी 17 संचालक बिनविरोध झालेले होते आणि 4 संचालकांसाठी आपण ही निवडणुकीची प्रक्रिया राबवली. त्या जरी 4 संचालक निवडून द्यायचे असतील तरी प्रत्येक तालुक्यामध्ये, कारण जो बिगर शेतीचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधील 2 उमेदवार उभे होते, त्या ठिकाणचं इलेक्शन आम्हाला पूर्ण जिल्ह्यामध्ये घ्यावं लागलं. 14 तालुक्यामध्ये आम्ही 14 बूथ ठेवलेले होते आणि अत्यंत चुरशीचं ते इलेक्शन होतं असं काही. त्यामुळे आवश्यक तो पोलीस बंदोबस्त देखील आम्हाला गृह विभागाने उपलब्ध करून दिला आणि निवडणुकीचा अगदी याद्या बनवण्यापासून नंतर मग याद्यांच्यावर हरकती घेणे असतील, नॉमिनेशन असेल, विड्रॉल असेल, मतदान, मतमोजणी, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व पोलीस विभागाने चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याने अत्यंत शांततेत आणि सुरळीत अशी पद्धतीने, आणि विशेष म्हणजे त्या कालावधीमध्ये कोविडची परिस्थिती थोडीशी गंभीर असताना देखील आमच्या सर्व यंत्रणांच्या सहकार्याने आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने ती निवडणूक यशस्वीरित्या आम्ही ती निवडणूक पार पाडलेली आहे.
आणि दुसऱ्या बँकेचा जो आपण उल्लेख केला तो म्हणजे नगर अर्बन बँक. नगर अर्बन बँक ही जी आहे ही मल्टीस्टेट बँक आहे. साहजिक आहे की मल्टीस्टेट कायद्यानुसार आम्ही त्याचं इलेक्शन पार पाडलं. त्यामध्ये मल्टीस्टेट कायद्यामध्ये इलेक्शनच्या बाबत फार आपल्या जशा राज्याच्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्याप्रमाणे तेवढ्या डिटेल्समध्ये त्यांच्या तरतुदी नाही. परंतु आम्ही इकडचा जो आमचा अनुभव आहे सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा, त्या अनुभवाच्या आधारे आणि जे आवश्यक ते मटेरियल आहे, कायदा असेल, त्यांचे रूल्स आहेत आणि सेंट्रल रजिस्टर जे आहे त्यांचे जे काही परिपत्रक होते त्यांचा अभ्यास करून आम्ही महाराष्ट्र आणि गुजरात अशा 2 राज्यांचा जो त्यांचं कार्यक्षेत्र आहे बँकेचं, अशा ठिकाणी साधारणतः 56,000 त्यांचे मतदार होते. मतदारांची संख्या जर विचारात घेतली तर नगर अर्बन ही जी बँक आहे आपल्या जिल्ह्यातील निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात मोठी सहकारी संस्था आहे आणि 132 बूथ होते. साधारणतः 1,000 कर्मचारी आम्ही मतदानाच्या दिवशी अपॉइंट केलेले होते आणि 11 जिल्ह्यामध्ये गुजरातमध्ये सुरत आणि अहमदाबाद या ठिकाणी देखील बूथ आम्ही ठेवलेले होते आणि ते इलेक्शन देखील अत्यंत शांततापूर्वक आणि व्यवस्थितरित्या आम्ही इलेक्शन मतमोजणी आम्ही संपन्न करू शकलो. सर, आत्तापर्यंत झालेल्या निवडणुका ठीक आहे, पण आता इथून पुढे वर्षभरामध्ये खूप मोठ्या संख्येने निवडणुका शिल्लक आहेत, तर त्याचं नियोजन सर आपण कसं करतोय आणि हे करत असताना आपल्याला मनुष्यबळ आपण कसं उपलब्ध करणार, कारण संख्या खूप मोठी आहे. आत्ता इलेक्शन 97व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यामधील सहकाराच्या इलेक्शनमध्ये सुसूत्रता यावी, एकवाक्यता यावी या दृष्टीने राज्यस्तरावर एक राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण, जशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्य निवडणूक आयोग असतो त्याच धर्तीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य शासनाने राज्य निवडणूक प्राधिकरणाची तिथे गठीत केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला प्लॅन दिलेला आहे त्याचा आधारे आम्ही अवलंब करून हे संपूर्ण नियोजन केलेलं आहे. प्राधिकरणाने संस्थांची विभागणी 4 गटांमध्ये केलेली आहे, अ, ब, क आणि ड. संस्थेचं कार्यक्षेत्र, संस्थेची आर्थिक क्षमता, त्यांची सभासद संख्या आणि त्यांचेतील ते इलेक्शन किती सेन्सिटिव्ह आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांची अ वर्गामध्ये साधारणतः आपण आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखाने, त्याचबरोबर जिल्हा बँक या ज्या संस्था आहेत त्यांचा अ वर्गामध्ये समावेश आहे. ब वर्गामध्ये जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्था, महत्त्वाच्या पतसंस्था, काही नागरी बँका यांचा समावेश आहे. क मध्ये मजूर संस्था असतील, लहान पतसंस्था असतील यांचा समावेश आहे आणि मग ड मध्ये इतर ज्या लहान संस्था असतील त्या संस्थांचा, गृहनिर्माण संस्थांचं वगैरे असा विभागणी केलेली आहे. आणि आता तुम्ही विचारल्याप्रमाणे साधारणतः 3100 संस्था अशा आहेत की ज्यांचे आम्हाला इलेक्शन घ्यायचे आहेत. आपण हे वर्षभरामध्ये का जानेवारी 2020 म्हणजे 2020 हा संपूर्ण, आता 2021 देखील संपलेलाच आहे. या 2 वर्षाचं इलेक्शन जर पाहिलं तर 3100 संस्था पेंडिंग आहेत. अच्छा. आणि या 3100 संस्थांचं नियोजन अशा पद्धतीने केलेलं आहे की आम्ही कोणत्याही संस्थेला त्याच्या वर्गवारीनुसार इलेक्शन घेण्याला प्राधान्य न देता ज्या संस्थेचा संचालक मंडळाचा कालावधी आधी संपलेला असेल त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. त्यानुसार आम्ही त्याचे 6 टप्पे केलेले आहेत, 3-3 महिन्याचा एक टप्पा, अशा पद्धतीने 6 टप्पे केलेले आहेत. आणि आज रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये आमचं असं नियोजन आहे की प्रत्येक आठवड्याला आम्ही 130 ते 150 संस्थांच्या प्रारूप याद्या डिक्लेअर करतो, जेणेकरून ते प्रत्येक आठवड्याला 150 ते 150च्या आसपास संस्थांचे आम्ही इलेक्शन घेऊ शकतो. एकूण मनुष्यबळाचा जर विचार केला तर आमचे सर्व सहकारी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर आमच्या जो लेखापरीक्षणाचा विभाग आहे त्या ठिकाणी कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर विविध सहकारी संस्थांमध्ये जे मॅनेजर्स असतील किंवा इतर कर्मचारी असतील त्यांना देखील निवडणुकीचा चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे. आम्ही त्यांना देखील आमच्या पॅनलमध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि आमचे जे गट सचिव आहेत, साधारणतः जिल्ह्यामध्ये 700 गट सचिव आहेत, ते गट सचिव आणि इतर विभागातील देखील कर्मचारी जर आवश्यकता असेल तर आम्ही तशा पद्धतीचे आदेश काढू शकतो. तसे अधिकार आम्हाला प्राधिकरणाने दिलेले आहेत. या सर्वांचा जर विचार केला तर 2500 कर्मचारी आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतात. आणि या मनुष्यबळाचा आम्ही संपूर्ण नियोजन करून आता प्राधान्याने हा जरी आम्ही प्लॅन केलेला होता तरी दरम्यानच्या कालावधीमध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये एक निकाल झाला की
आपल्या जिल्ह्याचा विचार करता आपल्या जिल्ह्यामध्ये 14 ज्या बाजार समित्या आहेत त्या सर्व बाजार समित्यांच्या प्रारूप याद्या आम्ही प्रसिद्ध केलेल्या होत्या. अच्छा. परंतु त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील देखील राज्यातील इतर काही जिल्ह्यातील काही जे शेतकरी असतील, काही संस्था असतील, त्यांनी तिथे एक अपील दाखल केलं की ह्या ज्या विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत आणि त्याचा विचार करून आधी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचं इलेक्शन घेण्यात यावं, कारण बाजार समितीसाठी हेच सर्व मतदार असतात. आणि साधारणतः राज्याची जर आकडेवारीचा विचार केला तर संपूर्ण बाजार समित्यांचे जे मतदार आहेत विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संचालक 75 ते 80% संस्थांच्या मुदती संपलेल्या होत्या आणि मुदती संपलेल्या संचालकांच्या आधारे नवीन बाजार समितीचे इलेक्शन घेणे उचित होणार नाही अशा पद्धतीचा आदेश किंवा निकाल उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे मग त्या बाजार समितीचं इलेक्शन आम्ही स्टॉप केलेलं आहे. परंतु मार्चपर्यंत संपूर्ण विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे इलेक्शन संपवण्याचा, जरी त्यांची मुदत 20 मध्ये संपू द्या, 21 मध्ये संपू द्या किंवा मार्च 22 पर्यंत ज्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांची मुदत संपणार आहे अशा सर्व संस्थांच्या निवडणुका ह्या प्राधान्याने आपल्याला घ्यावायच्या आहेत. संपवणार त्या आणि त्याच्यानंतर बाजार समितीच्या त्याच्यानंतरच बाजार समितीच्या. तर अशा 1126 विविध कार्यकारी सहकारी संस्था आपल्याकडे आहेत. त्यापैकी आता आम्ही आज अखेरपर्यंत 303 विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि हा जो वेग आहे हे पाहता आम्ही जानेवारी अखेरपर्यंत सर्व याद्या प्रसिद्ध करून मार्चपर्यंत जो आपल्याला हायकोर्टने आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करून मार्चपर्यंत सर्व सोसायट्यांच्या इलेक्शन पूर्ण झाल्यानंतर मग एप्रिलमध्ये आपण यांच्या याद्या प्रसिद्ध करून त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका निश्चित पद्धतीने घेऊ शकतो. अच्छा. आता नगर जिल्ह्याची ओळख तशी सहकार्याची पंढरी म्हणून आहे. तर ह्या जिल्ह्यात ह्या निवडणुका हाताळताना मागच्या वर्षभरामध्ये तुम्हाला काय म्हणजे कसा अनुभव वाटला? निवडणुकांच्या बाबतीत जर विचार केला तर निश्चितच संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु त्याचबरोबर या ठिकाणचे जे सभासद आहेत ते देखील आपला जो हक्क आहे मतदानाचा त्याच्या दृष्टीने देखील ते अत्यंत जागरूक आहेत. संपूर्ण पदाधिकारी असतील, सभासद असतील, त्यांना त्यांचे हक्क काय आहेत किंवा सहकारामध्ये नवीन काही नियम आलेला आहे, स्थित्यंतर काय होत आहेत, जर त्यांना संस्थेमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा इतर कोणत्याही अनुषंगाने जर काही चुकीचं वाटत असेल तर ते सहकारी विभाग असेल, उच्च न्यायालय असेल, या ठिकाणी निश्चितपणे ते दाद मागतात. आणि आमचा जो स्टाफ आहे, स्टाफ देखील या ठिकाणी काम करून अत्यंत असा तज्ज्ञ अशा पद्धतीचा स्टाफ आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत असे वादग्रस्त वगैरे घटना किंवा अगदी कोणत्या संस्थेत रिकाउंटिंगची देखील आम्हाला आत्तापर्यंत सुदैवाने गरज पडलेली नाही. आणि प्राधिकरण गठीत झाल्यानंतर प्राधिकरणाने जो आपण म्हणतो की ग्रे एरिया आहे की काही गोष्टी अशा असतात की कायद्यामध्ये म्हणा रूलमध्ये समाविष्ट नसतात, परंतु प्राधिकरणाने एक सविस्तर जी परिपत्रकं आम्हाला काढलेली आहेत की प्रत्येक गोष्टीवर ज्या पद्धतीने सार्वत्रिक निवडणुका असतात, आपण पाहतो जिल्हा परिषद असतील किंवा विधान परिषदेच्या विधानसभेच्या असतील, ते एक आरो हँडबुक असतं. तर त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आरोने कोणत्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घेतला पाहिजे अशा पद्धतीने प्राधिकरणाने एक डिटेलमध्ये आम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केल्याने आम्ही चांगल्या पद्धतीने आतापर्यंत निवडणुका घेऊ शकलेलो आहे. आणि अपेक्षा आहे की निश्चित भविष्यात देखील फार मोठ्या प्रमाणात निवडणुका आपल्या जिल्ह्यामध्ये घ्यावायच्या आहेत. आणि या संपूर्ण स्टाफच्या आधारे आम्ही त्यांचं ट्रेनिंग देखील वेळोवेळी ऑनलाईन असेल ऑफलाईन या स्टाफचा आम्ही घेत असतो. कारण काही जो बाहेरचा स्टाफ आहे, ॲडव्होकेट्स आहेत, ऑडिटर आहेत, सी आहेत, यांना देखील आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि या सर्वांच्या आधारे निश्चितच आत्तापर्यंतचा इलेक्शनमधील अनुभव हा निश्चितच चांगला आहे आणि शिकण्यासारखा आहे. प्रत्येक इलेक्शनमध्ये आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. तशा पद्धतीने भविष्यात देखील चांगल्या पद्धतीने निवडणुका घेण्याचा आमचा विश्वास आहे. म्हणजे सर एकंदरीत जसं सार्वजनिक निवडणुका होत्यात सार्वजनिक क्षेत्रातल्या तशाच त्याच धर्तीवरती किंवा त्याच टोकाच्या सहकाराच्या निवडणुका होतात. हो. अच्छा सर, आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात तुम्ही एक निकाल दिला होता आणि त्याच्या अनुषंगाने काही लोक कोर्टात गेले होते, पण कोर्टाने तो निकाल कायम केला. तर काय म्हणजे हा नगर तालुक्याचा जो आम्ही निकाल दिलेला होता तर त्यानंतर हायकोर्टमध्ये पिटिशन झालेली होती आणि आम्ही आमचं ॲफिडेविट दाखल केले आणि उच्च न्यायालयाने त्या बाबतीत असं मत व्यक्त केलं की आधी निवडणूक होऊ द्या, लेट देम फाईट,
आणि त्यानंतर जर तुम्हाला जर काही त्यामध्ये चुकीचं वाटत असेल तर तुम्ही इलेक्शन पिटिशन दाखल करू शकता, असं म्हणून ती पिटिशन निकाली काढलेली आहे. सर, आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. हो. सहकारच्या निवडणुकामध्ये बॅलेट पेपर किंवा EVM मशीनचा वापर होईल का, असं काय? म्हणजे प्राधिकरणाच्या स्तरावर, अगदी प्राथमिक स्तरावर असं म्हणता येईल की पायलट बेसवर काही निवडणुका या EVMच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. परंतु असा अनुभव आहे की सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काय आहे की जे कॅन्डिडेट असतात, एक जे मशीन असेल त्या मशीनमध्ये समजा 16 आपण कॅन्डिडेट सेट करू शकतो. त्यापैकी एका व्यक्तीला निवडून द्यायचं असतं. सहकारामध्ये तो जो बॅलेट पेपर आहे, बऱ्याचदा आपण पाहतो की एका बॅलेट पेपरवर 20-20, 25-25, 50-50 उमेदवारांची नावं असतात. समजा सर्वसाधारणचा जो गट आहे एखाद्या संस्थेमध्ये, समजा सर्वसाधारणचा जो गट आहे त्या ठिकाणी 15 उमेदवार आहेत. तर 15 उमेदवार हे निवडून द्यायचे आहेत. तर त्यासाठी फाईट करणारे जे एकूण उमेदवार आहेत ती संख्या 20, 25, 30, 50 देखील असू शकते, दुप्पट होऊ शकते. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा 5 जे राखीव जागा आहेत, या राखीव जागांसाठी आपण बॅलेट पेपर वेगळ्या रंगाचे ठेवतो, वेगळे त्या ठिकाणी मतपेटे देखील ठेवतो. तर या सगळ्यांचा विचार करता तशा पद्धतीचं EVM प्रिपरेशन, कारण सार्वत्रिक निवडणुकीमध्ये EVM प्रिपरेशन हा खूप महत्त्वाचा विषय असतो. आणि त्याच्यासाठी जी एजन्सी आहे त्याचे इंजिनियर्स, त्याचे टेक्निशियन्स तेथे उपस्थित असतात. परंतु आता आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर आता मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक आठवड्याला आम्ही 150 इलेक्शन देतो. ह्या 150 इलेक्शन त्या ठिकाणीचं EVM, ती प्रिपरेशन, ती सगळी यंत्रणा हे म्हणजे अगदी क या संस्थांसाठी शक्य होईल असं मला वाटत नाही. परंतु प्राधिकरण ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत, वर्ग वगैरे, त्या ठिकाणी जर टेक्निशियन्स वाढवले, टेक्निशियन्सची मदत जर आपल्याला मिळाली शासनाकडून, तर निश्चित तशा पद्धतीने होऊ शकतं सिलेक्टिव्हली. आणि त्यामध्ये निवडणुकीचा जो खर्च आहे तो देखील वाचू शकतो. म्हणजे आता हा जो खर्च आहे, साहजिक सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खर्च आहे, हा सहकारी संस्थांवरच आपण टाकतो भार. यामध्ये शासनाचं काही कॉन्ट्रीब्युशन नसते, कारण की ह्या ज्या संस्था आहेत या संस्थांचा जो प्रत्येक वर्षाचा जो नफा आहे त्या नफ्यातील काही भाग हा निवडणुकीसाठी राखीव ठेवण्याच्या तशा कायद्यामध्ये तरतुदी आहे. धन्यवाद. तर आपण सार्वत संवादमध्ये आपण आता इथंच थांबूया. धन्यवाद सर. नमस्कार.